नमस्कार. 3F वर्टिकल पोझिशन 2 मिलीमीटर थिकनेसच्या माइल्ड स्टील शीटवर फिलेट टी जॉइंट वेल्डिंग प्रात्यक्षिकामध्ये आपले स्वागत आहे. या सेशनची उद्दिष्टे पाहू. या सेशनच्या शेवटी तुम्ही हे करण्यास जाणून घेऊ शकाल. ड्रायव्हिंग नुसार जॉब तयार करणे, जॉब वर्टिकल पोझिशन मध्ये सेट करणे, फिलर रॉड, नोझल आणि गॅस प्रेशर निवडणे, न्यूट्रल फ्लेम आणि टॅक वेल्डिंग सेट करणे, वेल्ड जॉब वरच्या अपवर्ड डायरेक्शन मध्ये करणे, जॉइंट इन्स्पेक्ट आणि वेल्ड दोषाची तपासणी करणे. फिलेट टी जॉइंट साठी आम्हाला आवश्यक असलेले पहिले साधन हॅक्सॉ आहे. हे हँड पॉवर टूल आहे ज्यामध्ये हॅक्सॉ ब्लेड म्हणून ओळखले जाणारे ब्लेड असते. पुढील साधन म्हणजे मेटल फाईल, जे कामातून जास्तीचे मटेरियल काढून टाकण्यासाठी वापरले जाणारे हँड टूल आहे. फाईल्स वेगवेगळ्या क्रॉस सेक्शन आणि टीथ मध्ये येतात. तिसरे साधन बेंच वाईज आहे, जे मेटल वर्किंग साठी बेसिक क्लॅम्पिंग टूल आहे. बेंच वाईज मध्ये 2 जोज असतात, जेथे काम करावयाच्या मेटलच्या पीस ग्रिप करता येतो. पुढे वेल्डिंग टेबल आहे, जे वेल्डिंग ऍक्टिव्हिटी साठी वर्क बेंच म्हणून कार्य करते. वेल्डिंग टेबलच्या प्लॅटफॉर्मची उंची वेल्डरच्या कमरेच्या पातळी एवढी असणे आवश्यक आहे. त्यानंतर ऑक्सी ॲसेटलिंग वेल्डिंग OAW मशीन आहे. त्यात ऑक्सिजन आणि ॲसेटलिंग सिलेंडर्स, रेग्युलेटर्स, होसेस आणि टॉर्च यांचा समावेश आहे. दुसरे साधन म्हणजे वायर ब्रश. वेल्डिंग प्रोसेसच्या पूर्वी मेटल सरफेसवरील गंज काढून टाकण्यासाठी आणि वेल्डिंग प्रोसेस नंतर स्लॅग काढण्यासाठी हे एक बेसिक क्लिनिंग टूल आहे. ट्राय स्क्वेअर हे एक हँड टूल आहे, जे मेटल प्लेटच्या 2 बाजूमधील राईट अँगल्स तपासण्यासाठी वापरले जाते. स्पार्क लायटर हे असे उपकरण आहे जे गॅस वेल्डिंग प्रॅक्टिसच्या ब्लो पाईप मध्ये फ्लेम निर्माण करण्यासाठी वापरले जाते. ऑक्सी ॲसेटलिंग वेल्डिंग OAW प्रोसेसचा वापर करून 3F वर्टिकल पोझिशन मध्ये 2 मिलीमीटर थिकनेसच्या माइल्ड स्टील शीटवर फिलेट टी जॉइंटची प्रोसिजर येथे आहे. प्रथम वेल्ड मजबूत आणि दोषमुक्त असल्याची खात्री करण्यासाठी कोणतेही गंज, घाण किंवा इतर दूषित घटक काढून टाकण्यासाठी वायर ब्रश वापरून वेल्डिंग सरफेस पूर्णपणे स्वच्छ करा. 2 मेटल शीट टी जॉइंट कॉन्फिगरेशन मध्ये एकत्र ठेवा आणि ते 90 अंशापर्यंत योग्यरित्या संरेखित असल्याची खात्री करा. नंतर वेल्डिंग प्रोसेस दरम्यान शीट हलवण्यापासून रोखण्यासाठी त्यांना 3F वर्टिकल पोझिशन मध्ये क्लॅम्प करा. वेल्डिंग टॉर्च, ऑक्सिजन आणि ॲसेटलिंग सिलेंडर आणि रेग्युलेटरसह ऑक्सी ॲसेटलिंग वेल्डिंग OAW उपकरणे सेट करा. आता नंबर 5 नोझल फिक्स करा. 1.5 मिलीमीटर डायमीटरच्या CCMS फिलर रॉड निवडा आणि दोन्ही गॅसेस साठी 0.15 किलोग्राम प्रति सेंटीमीटर स्क्वेअर वर गॅस प्रेशर सेट करा. वेल्डिंग प्रोसेस सुरू करण्यापूर्वी योग्य पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट घातल्याची खात्री करा. सेट केलेल्या न्यूट्रल फ्लेमसह क्लॅम्प केलेल्या 2 मेटलचे वेल्ड झोन प्रीहीट करा. आता CCMS फिलर वायर वापरून करून वर्कपीसला टी जॉइंट म्हणून टॅग करा. ब्लो पाईपचा कोन 75 ते 80 अंश आणि फिलर रॉड 40 अँगलवर असल्याची खात्री करा. तसेच शीट सरफेसच्या दरम्यान ब्लो पाईपचा कोन 45 अंश मेंटेन करा. ब्लो पाईपला वेल्डमेंट प्लेन 45 अंशाच्या अपवर्ड फ्लेम ॲक्सिस अँगल मध्ये ठेवून अपवर्ड डायरेक्शनने तळापासून वेल्डिंग जॉइंट सुरू करा. जॉइंट पासून सातत्यपूर्ण अंतर राखल्याची खात्री करा आणि ते फिलर मेटल ने पूर्णपणे भरा. वेल्ड पूर्ण केल्यानंतर कोणत्याही क्रॅकिंग टाळण्यासाठी ते हळूहळू थंड होऊ द्या. त्यानंतर वेल्डिंग प्रोसेस दरम्यान तयार झालेल्या कोणतेही स्लॅग किंवा स्पार्टर साफ करण्यासाठी वायर ब्रश वापरा. कोणत्याही क्रॅक किंवा दोषासाठी वेल्डची व्हिज्युअली तपासणी करून त्याची गुणवत्ता तपासा. आपण प्रात्यक्षिका केलेल्या मुख्य पॉइंटचा आढावा घेऊया.
2 मेटल स्टील शीट टी जॉईंट कॉन्फिगरेशन मध्ये एकत्र ठेवा आणि शीटला 3F पोझिशन फिक्सर मध्ये क्लॅम्प करा. ऑक्सी ॲसेटलिंग वेल्डिंग इक्विपमेंट सेट करा आणि न्यूट्रल फ्लेमने प्रीहीट करा. CCMS फिलर वायरचा परिचय करून वर्कपीस टॅग करा. 45 अंशाच्या अपवर्ड फ्लेम ॲक्सिस अँगल मध्ये तळापासून जॉईंट अपवर्ड डायरेक्शनने वेल्डिंग सुरू करा. आपण सेशनच्या शेवटी आलो आहेत. आशा आहे की 3F वर्टिकल पोझिशन मध्ये 2 मिलीमीटर थिकनेसच्या माइल्ड स्टील शीटवर टी जॉईंटच्या फिलेट वेल्डिंग बद्दल तुम्हाला चांगली माहिती मिळाली असेल. भेटू पुढच्या सेशन मध्ये.